नमस्ते एव्हरीवन. नाव सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे त्रिवेणी संगमला गेल्यावर काय करायचे. जेव्हा तिथे बोट पार्क होते तुमचा बोटवाला तुम्हाला सांगतो पार्किंग स्टेशनचे मॅडम तुम्हाला 200 रुपीज द्यायचे आहेत. चेंजिंग रूम्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. त्याच्यानंतर तो तुम्हाला एका पंडितजींकडे घेऊन जातो. एक मुलगा पंडितजी सॉर्ट ऑफ कपडे घालून तिथे बसलेला असतो. ते तुम्हाला 3 नारळ देतात. तिन्ही नारळ तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तिन्ही नारळ ओले असतात. जे लोक नारळ पाण्यात वाहत असतेच तेच परत ते लोक कलेक्ट करतात. तेच कलेक्ट करून परत त्याचीच तुम्हाला पूजा करायला देतात. ते लोटाचे पैसे घेतात आणि काय 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 अव्वाचे सव्वा चार्जेस सांगतात. मिनिमम पर पर्सन 300 अप टू 1,500-2,000 घेतात. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ती पूजा नाही करून घ्यायची. आय मीन तुम्ही तुमची स्वतःची पूजा करू शकता. तुम्ही तुमचं मटेरियल कॅरी करू शकता. यू डोंट हॅव टू पे फॉर अ बोर्डिंग चार्जेस ऑल्सो. नावेचे बोर्डिंग चार्जेस तर तुम्हाला पे करायचं नाही आहे. ते काय बोर्डिंग स्टेशन नाही आहे किंवा काही इंटरनॅशनल पोर्ट नाही आहे. त्याच्यामुळे ते काही देऊ नका. कुठे मूर्खासारखे काही लोक मागतील तुम्हाला, एक प्रेशराईज करतात, बर्डन आल्यासारखं ते फील करवतात. काही बर्डन घेऊ नका, पैसे देऊ नका. सगळे चार्जेस, बोटीचे चार्जेस जे आहेत, बोट राईडचे चार्जेस सगळे आफ्टर बोट राईड एंड झाल्यानंतर देतो असं सांगून ते अजिबात चार्जेस देऊ नका. सो ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. तुम्ही तुमची पूजा करा, तुम्ही तुमचे डुबके मारा. त्यासाठी तुम्हाला बाकीच्यांची गरज नाही आहे. त्यांचे नारळ घेऊ नका आणि ते वाहू नका. तेच परत ते ठेवतात, परत सगळ्यांना देतात, 300-400 रुपये घेतात. तसं काही करू नका. ॲक्च्युली कुंभमध्ये कोणीही चोरी नाही करत आहे, एक्सेप्ट ही रिक्षावाले आणि हे बाकीचे अशी पूजा करतो आणि असं काय 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 सांगतात. मग ते तुम्हाला खूप मोठा दाखला देतात, तुमच्या पूर्वजांना असं होईल तसं होईल. काही घंटा करणार कोणाला काही नाही होत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं जा, तुम्ही तुमची मजा करा, तुम्ही तुमची पूजा करा. डोंट डिपेंड ऑन एनी वन एल्स और थर्ड पर्सन फॉर दिस, बिकॉज even for 1 minute they are charging 200-300 rupees. So it is for your own good. So please do remember all these tips.